Welcome students. In this video we will discuss about reproduction and modern technology. आता रिप्रोडक्शन हा भाग आपण मागील काही व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहे. पण सगळ्याच दाम्पत्यांना मुलं होतात असं नाही. मग बरेचसे जे कपल्स असतात की ज्यांना मुलं होत नाहीत तर यांच्यासाठी सायन्स काही मॉडर्न टेक्निक्स घेऊन आले आणि त्यामुळे अशा दाम्पत्यांना मुलं होतात. मग प्रामुख्यानं मुलं न होण्याची काही कारणे, आता मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये ही कारणं काय आहेत बघा. तर काही त्यातलं कारण पहिलं म्हणजे इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, नंतर डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन, ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट, डिफिकल्टीज इन द इम्प्लांटेशन इन युटेरस, अशी बरीचशी कारणं फिमेल मध्ये असतात. आता मेल मध्येही काही कारणं असू शकतात. आता मेल मधली कारणं काय बघा. अब्सेन्स ऑफ स्पर्म इन द सीमन, स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म, अनॉर्मॅलिटीज इन स्पर्म, अशी काही कारणं मेल मध्ये. मग आता जरी अशी कारणं असली तरी त्याचं डायग्नोसिस केलं जातं आणि मग त्यांच्यासाठी काही नवीन नवीन टेक्निक्स मॉडर्न सायन्सनी शोधून काढले. मग असे 2-3 टेक्निक आपल्याला अभ्यासायचे. तर त्यापैकी पहिलं जे टेक्निक आहे त्याचं नाव आहे IVF टेक्निक. IVF चा लॉंग फॉर्म काय आहे? इन विट्रो फर्टिलायझेशन. आता इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय आधी समजून घ्या. की आता तुम्ही बघितलं रिप्रोडक्शन म्हणजे काय होत असतं, फर्टिलायझेशन ही स्टेप त्यामध्ये येते. म्हणजे मेल मधल्या स्पर्मचा आणि फिमेल मधल्या oocyteचं फ्युजन होऊन इंटरनल फर्टिलायझेशन घडतं. पण त्याच्यामध्ये जर काही अडथळे आले तर काय होतं, हे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. मग अशा वेळी काय केलं जातं, मेल मधले स्पर्म्स काढले जातात, फिमेल मधले oocyte काढले जातात, त्यांचं बाहेर फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूब मध्ये केलं जातं आणि मग असा तयार झालेला एम्ब्रियो युटेरस मध्ये इम्प्लांट केला जातो. आता हे त्याच मातापित्यापासून केलं जातं. तर ही पद्धत आहे IVF टेक्निक. आता यामध्ये काय काय स्टेप होतात ते बघा. पहिली स्टेप, इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन टेस्ट ट्यूब अँड एम्ब्रियो फॉर्म इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमन ऑर अप्रोप्रिएट टाइम. म्हणजे एखाद्या महिलेच्या शरीरामध्ये असा बाहेर टेस्ट ट्यूब मध्ये तयार केलेला एम्ब्रियो इम्प्लांट केला जातो. द टेक्निक इज यूज फॉर दोज चाइल्डलेस कपल हु हॅव प्रॉब्लेम लाईक लेस स्पर्म काउंट, ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. आता त्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आता आपण बघितले. तर हे टेक्निक प्रामुख्यानं कोणत्या कपलसाठी वापरलं जातं, तर जिथं लेस स्पर्म काउंट आहे. आणि दुसरं म्हणजे ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये काही अडथळे जर असतील तर अशा कपल्ससाठी कोणती पद्धत वापरली जाते, तर IVF टेक्निक वापरलं जातं आणि अशा दाम्पत्यांना मुलं होतात. आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सरोगसी. आता हा काय प्रकार आहे बघा. सरोगसी म्हणजे काय, की एखाद्या महिलेला म्हणजे फर्टिलायझेशनला प्रॉब्लेम नसतो पण तिच्या युटेरस मध्ये हा एम्ब्रियो इम्प्लांट होऊ शकत नाही. मग अशा बाबतीत काय केलं जातं बघा. ते जे कपल आहे त्यातल्या मेलचं म्हणजे हजबंडचे स्पर्म घेतले जातात, त्या महिलेचे oocyte घेतले जातात, यांचं फर्टिलायझेशन IVF टेक्निकनं करून असा एम्ब्रियो दुसऱ्या एखाद्या महिलेच्या की जिचं युटेरस नॉर्मल आहे अशामध्ये इम्प्लांट केला जातो. म्हणजे फक्त 9 महिने पालन पोषण तिच्या पोटात केलं जातं आणि मग असं मूल जन्माला घातलं जातं. तर अशी जी महिला आहे की त्या महिलेला काय म्हटलं जातं, तर सरोगेट मदर म्हटलं जातं. आणि हे दुसऱ्या प्रकारचं टेक्निक आहे. आता यामध्ये काय काय होतं बघा. In this technique, oocyte is collected from the ovary of woman having problem in the implantation of uterus. म्हणजे हा प्रॉब्लेम त्या महिलेमध्ये इम्प्लांट म्हणजे युटेरस
मध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट करायला जिथं प्रॉब्लेम आहे तिथं हे टेक्निक वापरलं जातं. That oocyte is fertilized in test tube with the help of sperm collected from her husband. म्हणजे तिच्याच नवऱ्याचे स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि टेस्ट ट्यूब मध्ये असा एम्ब्रिओ तयार केला जातो. The embryo formed from such fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. की दुसरी एक महिला की जिचं युटेरस नॉर्मल आहे, तर अशा महिलेच्या शरीरामध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. सच अ वुमन इन हुज युटेरस द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इज कॉल्ड ॲज सरोगेट मदर. आणि अशी महिला काय म्हटली जाते तर सरोगेट मदर म्हटली जाते. आता याच्या पुढचं टेक्निक बघू. मॉडर्न टेक्नॉलॉजी मधला तिसरा कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे स्पर्म बँक. हा कन्सेप्ट थोडासा ब्लड बँक सारखा आहे. म्हणजे ब्लड बँक मध्ये कसं असतं की ब्लड कलेक्ट करून ठेवलं जातं आणि जेव्हा गरज पडती तेव्हा गरजूला ब्लड दिलं जातं. अगदी त्याच पद्धतीनं एखाद्या व्यक्तीकडून स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि ते स्पर्म बँक मध्ये साठवले जातात. आणि जेव्हा गरजू कपल असेल की ज्याच्या मेलमध्ये काही दोष आहे की स्पर्म काउंट कमी असेल, मुवमेंट ऑफ स्पर्म कमी असेल, तर अशा वेळी स्पर्म बँक मधले स्पर्म घेऊन त्या कपल मधल्या महिलेचं oocyte हे टेस्ट ट्यूब मध्ये फर्टाईल केलं जातं आणि अशा संबंधित महिलेच्या युटेरस मध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. तर हा कन्सेप्ट मध्ये काय काय येतं बघू. पहिलं, दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. आता मी जसं सांगितलं की ब्लड बँक मध्ये जसं असतं तसं सिमिलर काय आहे स्पर्म बँक मध्ये. सीमन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मॅन इज कलेक्टेड आफ्टर देअर थरो फिजिकल अँड मेडिकल चेकअप अँड स्टोर्ड इन स्पर्म बँक. आता थरो फिजिकल अँड मेडिकल चेकअपचा अर्थ पूर्णपणे त्याचं फिजिकल मेडिकल चेकअप केलं जातं आणि मगच ते स्पर्म बँक मध्ये साठवले जातात. ऍज पर विश ऑफ नीडफुल पीपल, oocyte of woman of concerned couple is fertilized by IVF technique using the semen from sperm bank. आणि ज्या कपलची मागणी आहे त्यांच्याच बाबतीत ही टेक्निक वापरलं जातं की तिथं काय केलं जातं त्या संबंधित महिलेचं oocyte असं स्पर्म वापरून फर्टाईल करून त्याच्यापासून जो एम्ब्रिओ तयार करतात तर तो एम्ब्रिओ काय केला जातो त्या संबंधित महिलेच्या युटेरस मध्ये इम्प्लांट केला जातो. रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सेम वुमन. नेम ऑफ द सीमन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ऍज पर द लॉ. त्या जो डोनर आहे तर त्याचं नाव गुपित ठेवलं जातं लॉ प्रमाणे. आता आपण वेगवेगळे हे 3 टेक्निक बघितले. आता पुढचा भाग बघू. आपला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे ट्विन्स. ट्विन्स विषयी सगळ्यांनाच आकर्षण असतं. बऱ्याचशा चित्रपटामध्ये पण बरेच पिक्चर ट्विन्सवर असतात बघा. ट्विन्स म्हणजे जुळे. मग हे जुळे कसे होतात आणि त्या जुळ्यांमध्ये प्रकार कसले आहेत म्हणजे बघा, काही जुळे तुम्हाला माहित असतं की एक मुलगा असतो एक मुलगी असते पण ते सारखे दिसत नाहीत आणि काही जुळे असे असतात की अगदी सेम दिसतात. मग हे जुळे कशा पद्धतीनं होतात आणि वेगळे कसले जुळे असतात आणि सारखे कसले जुळे असतात तर तो भाग आता बघू. आता पहिलं ट्विन्सची डेफिनेशन काय आहे तर 2 embryos develop simultaneously in the same uterus and 2 offspring are delivered simultaneously. Such offsprings are called as twins. म्हणजे एकाच वेळी, सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळी एकाच गर्भाशयामध्ये ज्यावेळी 2 बालकांचा जन्म होतो ते दोन्ही वाढतात आणि एकाच वेळी त्यांचा जन्म होतो त्याला म्हटलं जातं ट्विन्स. आता ट्विन्सचे प्रकार आहेत जे सारखे दिसणारे म्हणले तर असे ट्विन्स कसे होतात आणि वेगळे दिसणारे ट्विन्स पण कसे होतात तर मेन टाइप ऑफ ट्विन्स मध्ये पहिला प्रकार आहे मोनोझायगॉटिक ट्विन्स.
आता मोनोझायगॉटिक ट्विन्स काय आहे लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही बघितलं की मेल गॅमेट फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होऊन झायगॉट तयार होतो. झायगॉट तयार झाल्यानंतर काय होतं की झायगॉट तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्याचे 2 भाग होतात आणि मग हे 2 भाग 2 स्वतंत्र एम्ब्रिओ प्रमाणे वाढायला लागतात आणि ती जी जुळी असतात त्यांना म्हटलं जातं मोनोझायगॉटिक ट्विन्स. आता ह्यांचं वैशिष्ट्य काय काय असतं तर ही दोन्ही एकाच झायगॉटचे 2 भाग असतात, त्यामुळं ते जेनेटिकली सेम असतात आणि त्यांचं जेंडर म्हणजे मुलगा असेल तर दोन्ही मुलं असतात, मुलगी असेल तर दोन्ही मुली असतात आणि ते बरेच म्हणजे अगदी जवळजवळ एकमेकासारखे दिसतात. तर आता यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत बघा. मोनोझायगॉटिक ट्विन्स दे आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. एकाच एम्ब्रिओचे ते 2 भाग बनतात. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ झायगॉट फॉर्मेशन विदिन 8 days ऑफ झायगॉट फॉर्मेशन म्हणजे जवळजवळ झायगॉट फॉर्म झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत सेल्स ऑफ एम्ब्रिओ डिव्हाइड इंटू 2 ग्रुप्स. हे जे एम्ब्रिओचे सेल्स आहेत ते 2 भागामध्ये विभागले जातात. त्याला कारण काही असू शकतं. These 2 groups are developed as 2 separate embryos and thus monozygotic twins are formed. अशा पद्धतीनं ते दोन्ही एम्ब्रिओ वेगवेगळे स्वतंत्रपणे काय करतात की स्वतंत्रपणे वाढू लागतात आणि ते ट्विन्स असे ट्विन्स तयार होतात. Such twins are genetically exactly similar to each other. असे दोन्ही ट्विन्स जेनेटिक दृष्ट्या एकमेकासारखे असतात. Such twins are exactly similar in their appearance and their gender is also same. जेंडर म्हणजे त्यांचं लिंग की ते दिसायला पण एकमेकासारखे असतात आणि त्यांचं लिंग पण सारखं असतं. लिंग सारखं म्हणजे मी सांगितलं की जसं मुलगा असेल तर दोन्ही मुलं असतात, मुलगी असेल तर दोन्ही मुली असतात. आता तुम्ही बऱ्याचशा पिक्चरमध्ये किंवा बातम्यामध्ये बघता की काही जुळी अशा असतात की त्यांचे भाग जोडलेले असतात काही. मग अशा जुळ्यांना काय म्हटलं जातं तर को जॉईन ट्विन्स. याला दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे सायमीज ट्विन्स. आता को जॉईनड ट्विन्स म्हणजे कसले की एखादा अवयव दोन्ही मध्ये समान असणं. म्हणजे काही जणांचं बघा पूर्ण मधलं धड जोडलेलं असतं, बाकीचा भाग वेगळा असतो. बरेचसे ट्विन्सचे प्रकार आहेत. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर असे बरेच फोटोग्राफ्स तुम्हाला मिळतील. सच ट्विन्स आर बॉर्न विथ सम पार्ट्स ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर. एखादा पार्ट त्यांचा बॉडीचा जोडलेला असतो. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. मग बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करून वगैरे हे ट्विन्स वेगळे केले जातात. आता तो नंतरचा भाग आहे, पण हा या मोनोझायगॉटिक ट्विन्सचाच एक प्रकार असतो की को जॉईनड ट्विन्स. आता आपण नेक्स्ट टाइप कोणता आहे बघू. ट्विन्सचा दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे डायझायगॉटिक ट्विन्स. आता यामध्ये कसं होतं की 2 सेपरेट एम्ब्रिओज तयार होतात. म्हणजे या ओव्हरीतून एका महिन्याला या ओव्हरीतून एका महिन्याला असं oocyte रिलीज होत असतं. पण एखाद वेळी चुकून काय होऊ शकतं दोन्ही ओव्हरीतून वेगवेगळे असे 2 oocyte रिलीज होतात आणि दोन्ही वेगवेगळ्या स्पर्म करून फर्टिलाइज होतात आणि मग असे 2 वेगळे एम्ब्रिओ तयार होऊन ते एका वेळी एकाच युटेरस मध्ये वाढतात. त्यांना म्हणतात डायझायगॉटिक ट्विन्स. अशा ट्विन्सचं पूर्ण ते जेनेटिकलिटी पण डिफरंट असतात, त्यांचं जेंडर पण डिफरंट असू शकतं किंवा सारखे पण असू शकतात. पण जरी मुलगे झाले तरी दोघं सारखी दिसत नाहीत आणि मुली जरी झाल्या तरी त्या सारख्या दिसत नाहीत. तर ते झालं डायझायगॉटिक ट्विन्स. बघा, इफ 2 zygotes are released from if 2 oocytes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by separate sperms and thus 2 zygotes are formed. 2 वेगवेगळे oocyte 2 वेगवेगळ्या स्पर्म करून फर्टिलाइज केले जातात. 2 embryos are formed from those 2 zygotes
and both of these embryos are separately implanted in the uterus. अशा पद्धतीनं दोन वेगवेगळे एम्ब्रियो जे असतात तर ते युटेरस मध्ये इम्प्लांट केले जातात. Thus dizygotic twins are delivered after complete development. आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर काय केलं जातं की ती दोन्ही मुलं डिलिव्हर्ड म्हणजे जन्माला येतात. Such twins are genetically different and may be different gender. मे बी म्हणजे काय, एकसारखं असू पण शकतं आणि एकसारखं नसू पण शकतं. आता या प्रकरणातला शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये काही वेगवेगळ्या आजारांची नावं आपण बघणार आहे की जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी संबंधित असतात. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जर व्यवस्थित ठेवायची असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपले जेनेटल्स जे तर त्याची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे आता बघा मुलींच्या बाबतीत कसं आहे तर मेन्स्ट्रुअल सायकल त्यांना दर महिन्याला येतं आणि आता पूर्वीसारखं स्त्रिया घरात पण बसून राहत नाहीत. पण अशा वेळी त्यांची जर स्वच्छता ठेवली नाही तर काही प्रकारची इन्फेक्शन होऊन काही आजार मुलींना होऊ शकतात. तसंच मुलांच्या बाबतीत पण जर त्यांनी स्वतःच्या जेनेटल्सची स्वच्छता नाही ठेवली तर काही बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतात. तर असे दोन आजार आपल्याला प्रामुख्यानं आपल्या अभ्यासक्रमात दिले, त्याची काही लक्षणं वगैरे पण दिलेली आहेत. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे या गोष्टी की आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला इन्फेक्शन द्वारा कोणते आजार होऊ नयेत म्हणून त्यांची काळजी घेणं, त्यांच्या स्वच्छता ठेवणं हा भाग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये येतो. आता बघा, फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ जेनेटल्स. म्हणजे आपल्या जनेंद्रियांची स्वच्छता ठेवणं. सेकंड पॉइंट, सेक्झुअल डिसीजेस. आता कोणते कोणते आहेत तर सिफिलिस अँड गोनोरिया आर कॉजेस बाय बॅक्टेरिया. ह्या दोन आजाराची काही लक्षणं पण दिलेत. म्हणजे जॉईंट्स मध्ये पेन असणं किंवा शरीरावर काही रॅश उमटणं हे सगळे लक्षण या दोन आजारांचे. आणि या पॉइंट बरोबरच आपलं हे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हे प्रकरण पूर्णपणे झालेले. आता नोट्स 1-2 दिवसात पूर्ण होतीलच, त्या टाकल्या जातील. धन्यवाद. पुढच्या भागात पुढच्या वेळी भेटू.